आता बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणामध्ये अपडेट्स घेऊया। बाबा सिद्दीकींच्या हत्या प्रकरणी मुंबई क्राईम ब्रांचकडून चार्जशीट दाखल करण्यात आली आहे। 4590 पानांच्या चार्जशीटमध्ये खळबळजनक खुलासेही करण्यात आले। हल्लेखोरांनी सिद्दीकींच्या कार्यालयाची केली होती रेकी असा चार्जशीटमध्ये उल्लेख करण्यात आलाय। रेकी करताना आरोपींच्या बॅगेमध्ये पिस्तूलही असायचं। जिथे संधी मिळेल तिथे सिद्दीकींना गोळी घालण्याची त्यांची तयारी होती। आरोपींनी पोलिसांपासून वाचण्यासाठी 10 ते 12 हजार पेपर स्प्रेस सुद्धा खरेदी केले होते, त्याच्यावरती खर्च केला होता। बिश्नोई गँगने आधी सलमानच्या हत्येचा कट रचला होता असंही यातनं कळलेलं आहे। आरोपींच्या निशाण्यावरती पुण्यातील सेवानिवृत्त अधिकाऱ्याचा मुलगाही होता असाही खुलासा झालेला आहे। क्राईम ब्रांचच्या चार्जशीटमध्ये खळबळजनक खुलासे झालेले आहेत। यामध्ये जे बाबा सिद्दीकी यांचे मारेकरी होते त्यांचा आधी कट होता तो सलमान खानची हत्या करण्याचा, तसंच पुण्यातल्या एका महत्त्वाच्या अशा सेवानिवृत्त अधिकाऱ्याच्या मुलाचा सुद्धा कुठेतरी समावेश होता, तोही निशाण्यावरती होता असं कळतंय। या सगळ्या प्रकारावरती आपले प्रतिनिधी सूरज ओझा आपल्याला आणखीन माहिती देत आहेत। सूरज, अतिशय खळबळजनक असे खुलासे आहेत, आणखीन कुठली कुठली माहिती समोर आलेली आहे या चार्जशीटमधनं? पुण्यातला एक सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आहे, त्याचा मुलालाही देखील टार्गेट करण्याचा डाव या गँगचा होता। यामध्ये या प्रकरणी जो रुपेश मोहोल आणि गौरव अपुने नावाचा जो आरोपी होता, जो अटक झालेला आहे, आणि त्याचबरोबर या प्रकरणी जो फरार आरोपी आहे शुभम लोणकर, हे तिन्ही मिळून त्या पोलीस अधिकाऱ्याचा मुलाची हत्याचा कटही देखील रचलेला होता। मात्र जेव्हा ते एक्झिक्युशन करणार होते त्याच्या आधी मुंबई क्राईम ब्रांचने ह्या दोघांना बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी अटक केली होती, त्यामुळे त्यांचा तो डाव फेल झाला होता। त्यांचं असं म्हणणं आहे, आरोपींचा क्राईम ब्रांचच्या चौकशीत त्यांनी असा उल्लेख केलेला आहे की सितंबर 2024 मध्ये पुण्यातल्या उत्तम नगर या परिसरात त्यांचे मित्र जयदीप भोंडकर नावाच्या एका व्यक्तीची हत्या झाली होती। त्या प्रकरणी एक आरोपी अमित गुर्जरला अटक करण्यात आली होती, आणि त्यांचा असा डाऊट आहे की त्या हत्यामध्ये त्या पोलीस अधिकाऱ्याचा जो मुलगा आहे त्याचाही रोल आहे, त्यांनी मदत केली होती, आणि जो कट होता त्यातही तो सहभागी होता, त्यासाठी त्याला मारण्यासाठी ह्यांनी कट रचला होता। खरं सूरज, आता अशा पद्धतीचे अनेक खुलासे होत आहेत, या संदर्भात वेळोवेळी अपडेट घेत राहू। धन्यवाद। दरम्यान क्राईम ब्रांचने दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये काय काय खुलासे करण्यात आले ते आपण पाहूया। क्राईम ब्रांचकडून 4590 पानाचं चार्जशीट दाखल करण्यात आलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।